श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये अध्याय भाग 20. राजाने तिला झिडकारले. आपल्याला हे काहीच माहीत नाही असे दाखवून तिला तो हकलून द्यायला निघाला. विश्वामित्र व मेनकेचाही त्याने धिक्कार केला. त्यावेळी शकुंतला क्रोधाने पेटून उठली. मेनकेचा गर्व आणि सौंदर्य, देवांगनेचा अभिमान व श्रेष्ठत्वाची जाणीव, विश्वामित्राची अस्मिता आणि तपश्चर्याचे सामर्थ्य, कण्वांची धर्मनीती व न्यायप्रियता आणि स्त्रीची स्वाभाविक मानी प्रवृत्ती या सर्वांचा प्रकर्ष तिच्या ठायी झालेला होता. ती राजाला गरजून म्हणाली, अहो राजराजेश्वर, आपण जरी अशी दिलेली वचने मोडलीत तर प्रजा काय करील? दिशा सूर्य काल यांना साक्षी ठेवून जे कार्य केलेत, जे कर्म केलेत ते नाकारलेत तरी असत्य कसे ठरेल? आपणासारखे श्रेष्ठ लोक जर धर्मभ्रष्ट झाले तर या पृथ्वीवर अधर्माला जोर चढेल. मला दुरुत्तरे केली तर ती पर्यायाने तुम्हालाच लागतील. मनकेच्या व विश्वामित्राच्या नावाने दोष देणाऱ्या पार्थिवा, आमचा वंश दिव्य व वरचढ आहे. आता जरी सर्व दमनाला आपला म्हटले नाही तरी तुमच्या आधाराशिवायच तो पृथ्वीचा सम्राट होईल. आता आठवणच नसेल तर आपणच दिलेली ही अंगठी पहा, असे द्वेषाने म्हणत शकुंतलेने बोटातील अंगठी काढण्यासाठी बोटे चाचपली, पण हाय हाय, ती अंगठी तिथे नव्हती. कावरी बावरी होऊन ती इकडे तिकडे पाहू लागली. कुठे वाटेत पडली कोणास ठाऊक, अशी शंका तिच्या मनी आली. अरे रे, आता राजाला आपली ओळख पटवून कशी द्यावी? सर्व दमन आईकडे पाहत होता. दोघे शिष्य टकटक पाहत होते. तिच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. अंगठी कुठे गेली? तिने खूप आठवून पाहिले पण काही आठवेना. तिची दयनीय अवस्था झाली. राजा व त्यांचे मंत्री हे सर्व पाहत होते. ही आता काय करते इकडेच राजा पाहत होता. पण त्याच वेळी आकाशवाणी दुमदुमली. राजा, ही मेनकेची कन्या, कण्वांची धर्मकन्या, विश्वामित्राची शलाका, तुझीच पत्नी शकुंतला व हा सर्व दमन तुझाच पुत्र आहे. यांचा स्वीकार कर, हिचा स्वीकार कर. या मुलाचे भरणपोषण करणे हे तुझेच कर्तव्य आहे. हे चक्रवर्ती राजा पुढे हा भरत म्हणून प्रसिद्ध होईल. हा तुझाच पुत्र आहे. आकाशवाणी दुमदुमत राहिली. हा तुझाच पुत्र आहे, याला देव साक्षी आहेत. ती वारंवार ध्वनित होत राहिली. त्या आवाजाने सभेतील सर्वजण द्विडमूड झाले. राजाचे समाधान झाले. शकुंतला, दोघे शिष्य, तो तेजपुंज बलशाली मुलगा यांना त्याने प्रेमाने जवळ बोलावले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. हा मुलगा आपलाच आहे असे आकाशवाणीने सांगितले. आता स्वतःच्या चारित्र्याबद्दल कोणीही शंका घेणार नाही. राजाने आपल्या त्या वागणुकीचे कारण सर्वांना सांगितले. शकुंतले, लोकांपरोक्ष मी तुझे पाणी ग्रहण केले. त्याची विशुद्धी करण्यासाठी व देवांच्या साक्षीने तुझा व माझा विवाह झाला होता. हे जनहितासाठी सिद्ध करण्यासाठी मी हे वेडेपणाचे, अज्ञानाचे सोंग केले होते. तुझा अपमान झाला याची मला क्षमा कर. आणि तुला मी धिक्काराची दुरुत्तरे केली त्यावेळी तूही माझी निंदा केलीस, त्याबद्दल तुलाही मी क्षमा करतो. राजाने तिचा सन्मान केला व सर्व दमनाला त्याने जवळ घेतले व त्याचे मस्तक अवग्रहण केले. सभेत दुष्यंताच्या नावाने जय जयकार झाला. तेवढ्यात एक मनुष्य राजसभेत आला. प्रतिहारी त्याला घेऊनच आत आले. राजासमोर त्याने प्रणिपात केला व म्हटले, राजाधिराज दुष्यंत महाराजांचा विजय असो. काय म्हणणे आहे तुझे? त्या मनुष्याकडे न्याहाळून पाहत राजा म्हणाला, महाराज, ही राजमुद्रा असलेली अंगठी मला मार्गात सापडली. ती आपली आहे म्हणून मी येथे आपल्याला द्यायला आलो आहे. त्या मनुष्याने आपल्या जवळची अंगठी काढून प्रतिहारीच्या हाती दिली. प्रतिहारीने ती राजाजवळ दिली आणि ती सर्व दमनाच्या दृष्टीस पडताच तो पटकन म्हणाला, आई, ही तर तुझीच अंगठी. आई, दाखव ना आता तरी ती राजांना. सभेत आश्चर्याचे उद्गार निघाले. शकुंतलेने ती अंगठी ओळखली. राजाने ही ओळखली. दोघा शिष्यांनी ती ओळखली आणि त्या मनुष्याला दुष्यंताने चांगले पारितोषिक देऊन सन्मानाने परत पाठवले. भरताला दुष्यंताने पुढे योग्य काळी यौवराज्याचा अभिषेक केला. त्या भरताच्या पराक्रमापुढे देवमानवांचे पराक्रम फिके पडले. त्याचे नावच भरतवंशाला आता पडले आहे. भरताच्या नावाने भरतपूर्वज व भरतवंशज असे ओळखले जातात व पौरव कुळालाच पुढे भरतकुल म्हणू लागले. सौतींनी समारोप करीत म्हटले. ऋषींनी साधू साधू म्हणून उद्गार काढले. सौती म्हणाले, ऋषींनो, आता या भरत कुळातील पुढे प्रसिद्धीस आलेल्या महाभीष, प्रतीप, शंतनू, भीष्म आदी महापुरुषांची कथा मी आता सांगणार आहे आणि पांडवांची व कौरवांची उत्पत्ती कशी झाली तेही सांगणार आहे, तर लक्ष देऊन ऐकावे. तर श्रोतेहो, महाभारतातील आदिपर्वातील इथले प्रकरण 7 संपले आहे. प्रकरण 7चे नाव मी तुम्हाला सांगितलेच होते. प्रकरण 7चे नाव होते दुष्यंत आणि शकुंतला. तर आता यामध्ये 8वे प्रकरण आपण आता पाहणार आहोत. पहिल्याच पर्वातील 8वे प्रकरण, भीष्माची प्रतिज्ञा. सौती सांगू लागले, मी भरतकुलाची पूर्वकथा सांगितली. आता
महाभीष राजाची गोष्ट सांगणार आहे. शौनकादिक ऋषींचे लक्ष होतेच. सायंकाळ होण्याला पुष्कळ अवकाश होता. एकदा काय झाले, इक्ष्वाकू वंशातील महाभीष राजा फार पुण्यकृत्य करून स्वर्गात गेला. तेथे तो पुण्यबळाने पुष्कळ काळ राहिला. एकदा तेथे गंगा उपस्थित झाली. त्यावेळी तिचे वस्त्र वायूने उडाले व तिचे सौंदर्य अनावृत्त झाले. त्या महाभीष राजाने त्या क्षणी तिच्याकडे पाहिले आणि त्याचे डोळे तिच्याकडेच लागून राहिले. ती लज्जित झाली. राजाचे मनही विचलित झाले व तिचे मनही. ब्रह्मदेवाने राजाचा अमर्यादपणा पाहिला व गंगेच्या मनाची स्थिती जाणली. त्याने त्यांना दोघांनाही शाप दिला. राजा, तू मृत्यूलोकात जन्म घेशील. गंगा ही मृत्यूलोकात जन्म घेईल. तीच तुझी भार्या होईल आणि तिच्या कृत्याचा जेव्हा तुला राग येईल तेव्हाच तिची व तुझी ही मृत्यूलोकातून सुटका होईल व पुन्हा तुम्ही या स्वर्गलोकी याल. महाभीष राजाने तो शाप ऐकला. त्याला वाईट वाटले. सोमवंशातील प्रतीप राजाचा पुत्र म्हणून त्याने पुढे जन्म घेतला आणि गंगेलाही जन्म घ्यायचा होता. त्याबद्दल ती विचार करत होती तेव्हा अष्टवसू तिला भेटले व ती म्हणाले की हे महानदी, वसिष्ठ ऋषींचा आम्ही चुकून अपमर्द केल्यामुळे आम्हाला त्यांनी शाप दिला आहे. त्याप्रमाणे आम्हाला आता जन्म घेणे भाग आहे. तू जर मृत्यूलोकात जात असलीस तर आम्ही तुझ्याच पोटी जन्म घेऊ. गंगा म्हणाली, चालेल. वसू म्हणाले, पण आमचे जनन होताच तू आम्हाला गंगा नदीच्या मृत्यूलोकातील पात्रात टाकून दे, म्हणजे आम्ही पुन्हा या लोकी येऊ. पण ज्या पुत्राजवळ माझा विवाह होईल त्याला एकतरी पुत्र ठेवलाच पाहिजे. मग आमच्या सर्वांच्या अंशाने तुला एक शेवटचा पुत्र होईल. तो दीर्घायुषी होईल, पण त्याची संतती मात्र मृत्यूलोकात राहणार नाही. तो निपुत्रिकच राहील. अशा रीतीने गंगा व अष्टवसू यांचे बेत ठरले. पुढे प्रतीक राजाला शंतनू म्हणून मुलगा झाला. त्या शंतनूला गंगेने वरले व त्याची अशी अट घातली की मी जे जे काही करील त्याला तू का म्हणून विचारता कामा नये. पण वसूंनी वसिष्ठांचा उपमर्दक तरी कोणता केला होता मध्येच त्या जिज्ञासू युवकाने विचारले. गोष्टीचा ओघ थांबवून सौती म्हणाले, अरे त्याचा थोडा इतिहास सांगतोच. वसिष्ठ ऋषी तुम्हाला माहीत आहेत ना. शांत सुज्ञ धर्मज्ञ ब्रह्मवर्चस्वी. त्यांच्याजवळ कामधेनू असे. द्यू नावाच्या वसूच्या पत्नीने आपल्या जितवती नावाच्या भूलोकींच्या तरुण मुलीसाठी ती कामधेनू चोरून आणण्याला द्यूला उद्युक्त केले. कारण काय तर कामधेनूचे दूध पिणाऱ्याला वृद्धत्व न येता सहस्र वर्ष आयुष्य मिळते असे द्यूनेच सांगितले तिला. वसिष्ठ गेले होते बाहेर. ती संधी साधून द्यूने गाय पळवली. वसिष्ठ परत आले तेव्हा त्यांना हे त्यांचे कृत्य कळले. त्यांनी वसूंना शाप दिला की सारे जण मृत्यूलोकात जन्म घ्याल. झाले काय, एकाची कर्णेनी आठांना पाठवणी मृत्यूलोकात. दिवसकट सगळे गयावया कराव्या लागले. वसिष्ठ तसे शांतच. त्यांनी लगेच उशाप दिला, तुम्ही सर्वजण एक वर्षात सुटून परत सूक्ष्मलोकी याल. पण ह्या द्यू मात्र पुष्कळ वर्ष मृत्यूलोकात राहील. त्याला पित्याच्या हितासाठी ब्रह्मचारी राहावे लागेल. तर आता वसू मृत्यूलोकात कसे जन्माला आले हे ऐका. शंतनूला गंगेने जी अट घातली होती ती त्याला जरा विचित्र वाटली. पण गंगेचे अत्यंत लावण्यमय शरीर, तिची उज्ज्वल कांती, तिचे लोभस्वाने बोलणे यांनी त्याचे मन मुग्ध झाले. श्रोते हो, तो महाभीष राजाच देव शापाने प्रतिपाचा पुत्र म्हणून जन्माला आला. स्वर्गातही त्या गंगेचा त्याला मोह पडला होता. त्याने इथे भूलोकात तर ती वनात सौंदर्याचे लेणे घेऊन अशी काही त्याच्या दृष्टीपथात आली होती की तिची प्राप्ती झाल्याशिवाय त्याला चैनच पडेना. तिची अट त्याने मान्य केली आणि तिच्याशी त्याने विवाह घडून येऊन ती दोघे सुखाने कालक्रमणा करू लागली. अशा प्रकारे श्रोते हो, महाभारतातील भाग 20 येथे समाप्त झाला आहे. उर्वरित कथा आपण पाहणार आहोत पुढील भाग 21 मध्ये. धन्यवाद.